नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला मागच्या 8 दिवसापूर्वी आम्ही एक पोस्ट केला होता की आमच्या गायी काय खातात. तर त्याचं एक तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे की आमच्या गायींची दिवसापासून ते संध्याकाळ आम्ही काय काय त्यांना खायला घालतो, आमचं चाऱ्याचं मॅनेजमेंट कसं आहे, आम्ही त्यांना चाऱ्यामध्ये काय काय म्हणजे नेपियर झाला, एक तुमचा मका झाला, ह्या सर्व गोष्टी आम्ही कसं मॅनेज कसं लागवड करतो त्याचं मी आज तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आमच्या गिरधारा फार्मबद्दल चाऱ्याचं मॅनेजमेंट याच्याबद्दल एक मी तुम्हाला सांगणार आहे. तर याची जेव्हा मी सुरुवात केली, पहिलं 1 वर्ष मी 4 गायीपासून सुरुवात केली. त्याच्यानंतर माझ्या जसं 4चे 8 झाले, 8चे 12 झाले, तसं जसं मला चाऱ्याची रिक्वायरमेंट खूप वाढली. म्हणजे ह्या 3 महिन्यासाठी मार्च, एप्रिल, मे. मग त्याच्यानंतर मी ह्या वर्षी हा प्लॉट डेव्हलप केला आहे. ही टोटल अशी 8 एकरची जमीन आहे टोटल. पण त्याच्यापैकी मी ह्या वर्षी फक्त 4 एकरला नेपियर आणि मका लावलेला ह्या वर्षी. आता मला बघा, आता पावसाला अजून काही 15 दिवस राहिलेत, तर माझ्याकडे इथपर्यंत चारा आहे. अजून एक 1.5 एकर चारा आहे आणि दुसऱ्या प्लॉटला पण आहे माझ्याकडे अजून चारा. तर हा मला माझे जे काही टोटल 30 जनावर आहेत, 30 जनावरांना हा पुरेसा आहे. आता ह्या वर्षी मी आता पुन्हा त्या 30च्या आणखी झालेले आहेत 10-12 कालवडी माझ्याकडे आलेले आहेत नवीन. तर ह्या वर्षी मी पुढे आणखी एक्सपांड करणार आहे. 4 एकर अजून मी चारा वाढवणार आहे. आणि चाऱ्यातनं एक जोडधंदा पण भेटतो. म्हणजे माझ्या इथं गोव्यामध्ये चाऱ्याची, हिरव्या चाऱ्याची खूप रिक्वायरमेंट आहे. म्हणजे माझ्याकडे आत्ता सुद्धा हा चारा विकत घ्यायला एक 4 रुपये 3 रुपये किलो ह्या रेटने हा विकला जातो चारा. मग तोही एक फायदा आहे. जर आपल्याकडे एक्स्ट्रा चारा असेल तर तुम्ही तोही विकू शकता. ओके. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय मका पण लावतो आणि म्हणजे मक्याचं पण 2-2 बी पेरतो आणि नेपियर पण लावतो. त्यामुळे गायींचा हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो याच्यामध्ये. आणि बाकी सुका चारा म्हटलं तर आम्ही जे काय पावसात किंवा उन्हाळ्यात लोक नाचणी लावतात, त्या नाचणी आम्ही काय करतो, हे विकत घेऊन नाचण्याची आम्ही जी ताड म्हणतो आमच्या भाषेत इथं, ते ताड आम्ही सुकट ठेवून ह्याच्यावर ते मिक्स करतो. आणि जर गरज लागली तर कडबा सुद्धा आम्ही विकत आणतो, जे आम्हाला एक लोडच्या लोड टनाला 11,000 रुपये असे जातात. तर तो आणि हा असा मिक्स करून आम्ही गायींना चारा घालतो. चाऱ्याचं मॅनेजमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की या गायींना चारा भरपूर लागतो. म्हणजे नाही म्हटलं तरी एका गायीला 70 ते 80 किलो चारा कमीत कमी लागतो एका गायीसाठी. तर आपल्याकडे चारा म्हणजे कोकणाच्या साईडला एवढा चारा म्हणजे हिरवा चारा याची खूप कमतरता आहे. पावसाच्या साईडला चारा भरपूर असतो, पण ह्या 3 महिन्यात उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याकडे चाऱ्याची कमतरता खूप असते. त्यासाठी नेपियर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दूधही वाढीसाठी चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, हा माझा पूर्ण 8 ते 9 एकरचा प्लॉट आहे नेपियरचा. हा एक प्लॉट आहे आणि आणखी एक प्लॉट मी तुम्हाला दाखवेल, तो गोट्याकडे आहे. तोही एक 5 एकरचा आहे. एवढा सगळा चारा आम्हाला म्हणजे 30 गायींसाठी पुरेपूर पुरतो. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, माझे 1-2 लेबर आहेत, ते फक्त चाऱ्याचं काम करतात. म्हणजे आता हा बघा, हा चारा कापलेला आहे पूर्ण. तर ह्याच्यातले जे काही तण आहेत ते साफ करणं आणि प्लस आम्ही काय करतो, ह्याच्याबरोबरच मका पेरतो. म्हणजे तो ह्याला सगळ्याला आता माती घेईल, भर घेईल मातीची. आणि ह्या प्रकारे बघा, 1-2 दाणे तो मक्याचे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. ते बघा, याच्यामध्ये मका पेरलेला आहे. चला बघा, ही कंच असतील. म्हणजे काय होतं, कापताना नेपियर आणि हा मका हे दोन्ही गायींना मिक्स होऊन गायींना खायला घातलं जातं. त्या सगळ्यामध्ये त्यांनी आता ह्याच्यात पण तो तसंच करेल. प्रत्येक ठिकाणी हा नेपियर तर उगवेलच ऑटोमॅटिकली, पाणी, खत, शेणखत वगैरे घातल्यानंतर. तर त्याचबरोबर आम्ही हे मक्याचं पीक असं घेतो ह्याच्यामध्ये सरीवरती. त्यामुळे कटिंग करताना दोन्ही गोष्टी गायींना खायला दिलं जातं. हे बघा, सगळं बघू शकता. डेली आम्हाला 30 गायींसाठी एका टायमाला 1 गाडी, ही बघा आपण आणि संध्याकाळी 1 गाडी, अशी 2 गाड्या आम्हाला दिवसाला चारा लागतो. जसं काही बघा, ती गाडी भरलेली आहे, ती आता पुट्टी करणार. आणि आज संध्याकाळचं त्यांचं खाणं झालं एवढं सर्वांसाठी. त्याच्यामध्ये मका जसं सांगितल्याप्रमाणे मक्याचे पण असतील आतमध्ये. आता हा दिवसाचा हिरवा चारा खूप चांगला. याच्यामध्ये बघा किती पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि दूध वाढीसाठीही चांगला.